नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आणि जसा मी मुद्दा आता टॅग केला आहे की आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना आजच बिगर भाजपा शासित राज्यातल्या इंधनावरचा जो कर आहे त्याची का आठवण झाली आणि हा मुद्दा जरा राजकारणाच्या पुढे जाऊन पाहण्याची का गरज आहे हे आपण नीट समजून घेण्याचा प्रयत्न करूया मधल्या ओळीमध्ये. कारण आपल्याकडची ही राजकीय परंपरा राहिलेली आहे की कुठलाही असा मुद्दा आला की विशेषतः तो थोडा आर्थिक अंगाने त्याच्याकडे पाहण्याची गरज असते, तेव्हा त्यातला आर्थिक मुद्दा बाजूला ठेवून आपलं राजकीय हित कशामध्ये आहे आणि त्याला कुठलाही राजकीय पक्ष, अगदी भाजपा सुद्धा त्याला अपवाद नाही आहे. आणि ते दरवेळेला आपण पाहिलेलं आहे की जेव्हा जेव्हा विरोधी पक्षामध्ये भारतीय जनता पार्टी होता किंवा होती तेव्हा तेव्हा त्यांनी तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांना इंधनाच्या कर दर वाढीवरून काही बेसिक प्रश्न विचारलेले होते आणि त्या आंदोलनाचे खूप सारे व्हिडिओ हे सतत व्हायरल होत असतात. पण आता फार चिंता वाटावी अशी स्थिती, ज्याला आपण इन्फ्लेशन, महागाईचा दर असं म्हणतो, त्याची जगभरामध्ये आहे. आणि त्याचं मुख्य कारण कोविडमध्ये ज्याला आपण सप्लाय चेन डिस्ट्रक्शन असं म्हणतो, त्या सप्लाय चेन डिस्ट्रक्शनमध्ये होतं. त्या पाठोपाठ जगामध्ये एक सगळ्या पातळीवरती आलेली जी एक अनिश्चिततेचं वातावरण आहे. दोन गोष्टी जागतिक पटलावरती घडताना दिसतात. एक म्हणजे ज्याला भांडवलशाही व्यवस्था आपण म्हणतो, त्या भांडवलशाही व्यवस्थेचंच रूप आता पुढे सर्वांशाने बदलेल की काय अशी एक चर्चा आहे. आणि ज्याला डेमोक्रेटिक सेटअप म्हणतो, त्या डेमोक्रेटिक सेटअपमध्ये स्वतःचं हित ह्यालाच अधिक प्राधान्यक्रम दिला जाईल का अशी ही चर्चा सुरू आहे. आणि त्यासोबत सगळ्या जगामध्ये काय वाढत असेल तर ती वाढते महागाई. आता ती महागाई किती वाढते तर US सारख्या ज्याला आपण स्ट्रॉंग इकॉनॉमी म्हणतो त्या देशामध्ये सुद्धा 1982च्या जानेवारी नंतर ज्याला महागाईचा दर, इन्फ्लेशन आपण ज्याला म्हणतो, दोन पद्धतीनं आपण महागाईचं मूल्यमापन करत असतो. CPI कंझ्युमर प्राइस इंडेक्स आणि WPI म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्स. अगदी सोप्या पद्धतीनं, कारण थोडासा आज मला उशीर यासाठी झाला की आपल्या शेतकऱ्यांच्या संदर्भातला जो ऊसाचा प्रश्न आहे तो मी गेली 2 दिवस झालं ग्राउंडवरती जाऊन कव्हर करतोय आणि म्हणून थोडासा आज आपल्या मधल्या ओळीला उशीर झाला. पण मला जेवढं अर्थशास्त्र कळतं त्याच्यातनं हा मुद्दा माननीय पंतप्रधानांनी जो मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये मांडला तो जरा नीट आर्थिक अंगानेच आपण समजून घ्यायला हवा. आणि ही ती वेळ नाहीये की केवळ राजकारणाला विरोध म्हणून विरोध अशा पद्धतीनं ती बघायची. इथे कुठलंही पार्टिसन अशी माझी भूमिका नाहीये. सगळ्या जगामध्ये आज काय होत असेल तर ते होत आहे, महागाईचा दर वाढतोय. मी ज्या USचा उल्लेख केला तिथे आता 7.9% इतका महागाईचा दर आहे. CPI आणि WPI म्हणजे कंझ्युमर प्राइस इंडेक्स आणि होलसेल प्राइस इंडेक्स याच्यामध्ये साधारणपणे 200 सव्वा 200 अशा वस्तू असतात की ज्याचं एक आपण बास्केट बनवतो, त्याची एक सरासरी काढली जाते आणि त्यातून किती वाढ या वस्तूच्या किमतीमध्ये होते त्याचा एक ढोबळमानाने चार्ट तयार केला जातो. आणि हे मी ढोबळमानानेच सांगितलं, याच्यात खूप साऱ्या टेक्निकॅलिटीज आहेत. आणि त्याचा एक ॲव्हरेज काढला जातो आणि त्या ॲव्हरेज नंतर आपण असं म्हणतो की CPI मध्ये म्हणजे कंझ्युमर प्राइस इंडेक्समध्ये वाढ झालेली आहे. मग त्यात सगळ्या पद्धतीच्या गोष्टी, डाळीपासून ते पेट्रोलजन्य पदार्थ, सगळ्या गोष्टी ह्या असतात की ज्याचा आपण म्हणतो की आता आम्हाला महागाईच्या झळा बसायला लागलेल्या आहेत. त्यामुळे आज काय झालं तर पंतप्रधानांना आजच ते का आठवलं तर त्याचं कारण असं आहे की बहुधा आजच्या बैठकीमध्ये असे सर्व राज्य की जे भारतीय जनता पार्टीशी निगडीत नाहीत अशा सर्व राज्यांचे प्रतिनिधी तर होतेच होते. भलेही ही बैठक ही कोविडच्या अनुषंगाने काय काय उपाययोजना करायच्या याची असली आणि त्या बैठकीत पंतप्रधानांनी 20 मिनिट भाषण केलेलं असलं तरी 10 मिनिट त्यांचा जो फोकस होता तो अर्थातच बिगर भाजपा शासित राज्यामध्ये जे इंधनाचे जे कर आहेत, उत्पादन कर आपण ज्याला म्हणतो, ते कर कमी केलेले नाहीत किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे टॅक्स, वॅट वगैरे राज्याच्या अंतर्गत असलेले, एकतर लिकर आणि क्रूड ऑइल ह्या दोन गोष्टी अशा आहेत की ज्या राज्याच्या अजूनही अखत्यारीमध्ये आहेत की ज्या GSTच्या अम्ब्रेलामध्ये आलेल्या नाहीत. आणि हेही खरं आहे की नोव्हेंबर महिन्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व राज्यांनी जेव्हा पंतप्रधानांनी याची घोषणा केली, कारण तेव्हा उत्तर प्रदेशमधल्या निवडणुका आणि इतर राज्यातल्या मिळून त्या 5 राज्यातल्या निवडणुका तोंडावरती होत्याच होत्या,
पण तेव्हा जे भाजपा शासित राज्यांनी केलं ते या राज्यांनी केलेलं नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळं या राज्यातल्या नागरिकांना, अगदी महाराष्ट्राच्या आजूबाजूला असलेल्या 7 राज्यांचा जरी आपण तुलनात्मक पडताळणी केली तर काय दिसतं, तर आपल्या राज्यापेक्षा आपल्या शेजारच्या राज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी आहेत. सो आज या आपल्या 20 मिनिटाच्या भाषणामध्ये पंतप्रधानांनी 10 मिनिट जो त्यांचा फोकस ठेवला तो पूर्णपणे भारतीय बिगर भाजपा शासित असलेल्या राज्यामध्ये जे कर कमी केले गेलेले नाहीत आणि त्यावरती ठेवला. आणि म्हणून मी हा दुसरा मुद्दा टॅग केलेला आहे की आता राजकारणाच्या थोडंसं बाजूला जाऊन उद्धव ठाकरे यांच्या सहित सर्वच बिगर भाजपा शासित राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी हे बघायला हवं की आता महागाईच्या ज्या झळा बसतायत त्या झळा कमी करण्यासाठी फॉर द टाइम बिंग आपण ज्याला म्हणतो ते आपल्याला काय करता येईल आणि मग आपल्याला कर कमी करणं का आवश्यक आहे ते आपण बघायला पाहिजे. आता बघा, मी आपल्या देशाचाच इन्फ्लेशनचा जो रेट आहे ज्याला आपण महागाई, मी आताच सांगितलं तुम्हाला की तो महागाईचा दर कसा असतो. तर आत्ता 2017 मध्ये आपल्या देशाचा महागाईचा दर होता 3.6%, 2018 मध्ये 3.43%, पण 2019 मध्ये हा महागाईचा दर वाढायला लागला, तो 4.76%, 2020 मध्ये 6.18% आणि आता तर तो 7च्या आसपास गेलेला आहे. सीपीआय ज्याला कंझ्युमर प्राइस इंडेक्स आपण म्हणतो तो मार्च 2022 मध्ये 6.95%, फूड इंडेक्स 7.68%, सिरियल्स म्हणजे डाळी वगैरे 4.93% आणि मीट आणि फिश हे 9.63%. आणि ही वस्तुस्थिती आहे की तुम्ही राजकारणाच्या बाहेर जाऊन जर सर्वसामान्याचा फॉर द टाइम बिंग, अगेन आय एम सेईंग की महाराष्ट्रासारख्या राज्यांना की जिथे या राज्यातली एकूण आर्थिक घडी अजून काय नेमकी काय आहे याच्यावरती खरंच एक स्वतंत्र व्हाईट पेपर आल्याशिवाय आपल्याला खरंच कळणार नाही की महाराष्ट्रासारख्या बलवान राज्याची आर्थिक स्थिती काय आहे की ज्या राज्यावरती 6 लाख कोटी रुपयाचं वगैरे कर्ज आहे. फॉरगेट अबाउट दिस, आपण ते नंतरच्या भागामध्ये त्याच्यावरती आपण सविस्तरपणे बोलू. पण आज भाजपा शासित असलेल्या राज्यामध्ये जर 10 रुपये स्वस्त इंधन मिळत असेल, आणि हे इंधनाचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक असा आहे की हा डायरेक्ट टॅक्स आहे. इथे गरीब आणि श्रीमंत असा अजिबात भेदाभेद नाहीये. म्हणजे डिझेल इंजिन वापरणाऱ्या मध्यमवर्गीयच्या गाडीमध्ये पण त्याच दराने डिझेल तुम्हाला घ्यावं लागतं की जे शेतकरी बांधवांच्या किंवा हातगाडी छोटी टमटम 6 आसनी गाडी चालवणाऱ्यांच्या किंवा स्कूल बस घेऊन जाणाऱ्यांच्या वाहनामध्ये त्याच दराने तुम्हाला डिझेलचं फिलिंग करावं लागतं आणि म्हणून त्याला डायरेक्ट टॅक्स असं आपण म्हणतो. आणि डायरेक्ट टॅक्सचा सगळ्यात मोठा तोटा असा आहे की इथे ॲब्सोल्यूट डेमोक्रेसी आहे. इथे तुम्हाला श्रीमंत भेदाभेद किंवा महिला आणि पुरुष असा काही भेदाभेद करता येत नाही, सगळ्यांना एक सारखाच कर द्यावा लागतो. म्हणून मी म्हणतोय की राजकारणाच्या बाहेर जाऊन आपल्याला अशा पद्धतीनं या आपल्या महाराष्ट्रातल्या नागरिकांना काय रिलीफ देता येईल याचा मुख्यमंत्र्यांनी विचार करायला हवा, काही काळासाठी राजकारण बाजूला ठेवून. काही आकडेवारी पण बघू की भारतातल्या सीपीआय आणि डब्ल्यूपीआयचे जे बास्केट तयार होते त्याच्यामध्ये 676 वस्तू आहेत. म्हणजे सीपीआयच्या 676 वस्तूच्या तुलनेमध्ये डब्ल्यूपीआय म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्स मधल्या 299 वस्तू, अशी सगळ्यांची एक गोठडी बांधून त्याची एक ॲव्हरेज काढली जाते आणि त्याच्यावरती मग महागाईचा दर ठरतो. आता काय झाले की ज्या बिगर भाजपा शासित राज्यातला पंतप्रधानांनी उल्लेख केला त्याच्यातली राहणारी लोकसंख्या किती आहे बघा. महाराष्ट्राचा आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आत्ता जरी आपल्याकडे पूर्णपणे जनगणना आलेली नसली आपल्या हातामध्ये, तरी किमान महाराष्ट्रामध्ये 12 ते 13 कोटी लोकसंख्या आहे. आंध्र प्रदेशमध्ये 6 कोटी आहेत, बंगालमध्ये 10 कोटी आहेत, केरळमध्ये 3.5 कोटी आहेत, तामिळनाडूमध्ये 8 कोटी आहेत. भारतीय जनता पार्टीला विरोध करण्यासाठीचे खूप सारे मुद्दे आपल्याला मिळू शकतात आणि त्याच्यावरती टीका करण्याचा पूर्ण अधिकार या बिगर भाजपा शासित राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना आहे. परंतु या नागरिकांचा पण तुम्हाला विचार करावा लागेल. महाराष्ट्रातल्या या 12 ते 14 कोटी लोकांचा तुम्हाला विचार करावा लागेल फॉर द टाइम बिंग. अगेन आय एम सेईंग की जसा युक्रेन युद्ध किंवा जो कन्स्ट्रेंट ऑफ सप्लाय चेन आहे तो जसा कमी होईल तसा तुम्ही पुन्हा जो तुमचा कर आहे तो कमी करण्याच्या दृष्टीनं विचार करू शकता.
आता काय झालं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काही व्हॅलिड प्रश्न जरूर विचारलेले आहेत. ज्या वेळेला जीएसटी लागू झाला त्यावेळेला ज्या राज्याकडनं ते कर संकलनाचे अधिकार काढले त्याच्या बदल्यात 5 वर्ष केंद्र सरकार त्यांना त्याची भरपाई म्हणून काही पैसे देणार होते. आणि ही वस्तुस्थिती आहे की जशी राज्याची आर्थिक स्थिती आहे तशीच केंद्र सरकारची सुद्धा आहे. तिथे काही फार चांगलं चित्र आहे असं नाहीये. त्यामुळं कोरोनाचा जसा राज्यांना फटका बसला तसा तो केंद्रालाही बसलेला आहे. पण केंद्राने जी काही मदत केली ती राज्यांना आम्ही तुम्हाला कर्ज उपलब्ध करून देतो या जीएसटी परताव्याच्या व्यतिरिक्त आणि त्याचा तुम्ही व्याज भरा, अशा पद्धतीच्या काही गोष्टी सांगितल्या. पण हे खरं आहे की महाराष्ट्रामध्ये जसं की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही मुद्दे सांगितले की त्यांनी आज एक प्रेस रिलीज काढली आणि त्यात त्यांनी सांगितलं की केंद्राकडे जीएसटीची थकबाकी म्हणून 26,500 कोटी रुपये महाराष्ट्राचे थकलेले आहेत. माझ्या माहितीनुसार हे फक्त महाराष्ट्राचेच नाही आहेत तर जवळपास इतर सर्व राज्यांचे सुद्धा यानं त्या स्वरूपातले जीएसटीचे पैसे हे थकलेले आहेत. पण महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याला की ज्या राज्यातला उद्योग व्यवसाय हा कायमच प्रथम क्रमांकावरती द्वितीय क्रमांकावरती राहिलेला आहे, तर ज्या राज्यातनं हे कराचं संकलन केंद्राला अधिक प्रमाणात होतं तर तिथे या राज्यातला जीएसटी कसा थकणार नाही याचा प्राधान्यक्रम सुद्धा केंद्र सरकारने पाहायला हवा होता. पण तो पाहिलेला नाही असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे आणि 26,500 कोटी रुपये हे थकलेले आहेत. पुढे मुख्यमंत्री असं म्हणतात की प्रत्यक्ष करात महाराष्ट्राचा वाटा हा 38.3% असून जीएसटी संकलनात महाराष्ट्राचा 15% वाटा आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कर आणि जीएसटी असं दोन्हीचं संकलन करून सर्वात जास्त वाटा हा महाराष्ट्रातनं केंद्र सरकारला जातो आणि ही वस्तुस्थिती आहे. कारण महाराष्ट्रातलं जे इंडस्ट्रियलायझेशन आहे, महाराष्ट्रातलं मुंबईसारखं प्रगत शहर, महाराष्ट्रातलं पुणे नाशिक हा जो गोल्डन ट्रायंगल आपण म्हणून म्हणतो तिथे असलेला जो उद्योग व्यवसाय आहे, त्यामुळं ही वस्तुस्थिती आहे की महाराष्ट्रातनं मोठ्या प्रमाणामध्ये केंद्राला कर संकलन जातं आणि त्या तुलनेमध्ये जीएसटी आल्यानंतर जी एक जीएसटीची कॉन्सेप्ट होती की एकत्रितपणे कर संकलन होईल आणि मग ते इतर राज्यांना सुद्धा समसमान प्रमाणात त्याचं वाटप होईल, त्याचा एका अर्थाने तोटा महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याला बसलेला आहे. कारण ज्या राज्यांमध्ये कमी कर संकलन होतं त्याला मोठ्या प्रमाणात वाटा जातो किंवा प्रपोर्शनेटमध्ये वाटा जातो आणि महाराष्ट्रासारख्या राज्याला तो येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. पुढे मुख्यमंत्री असं म्हणतायत की मुंबईतील वाढलेल्या इंधनाच्या किमतीला राज्य जबाबदार नाही. डिझेलवर प्रति लिटर कराचा जो केंद्राचा वाटा आहे तो 24.38% आहे आणि राज्याचा वाटा 22.37% आहे. पुढे ते असं म्हणतात की पेट्रोलसाठी केंद्राचा वाटा 31.58% इतका प्रति लिटर आहे तर राज्याचा वाटा 32.55 रुपये इतका आहे. त्यामुळं तुमच्यापेक्षा आमचा जो कराचा वाटा आहे तो तुलनेनं कमी आहे आणि त्यामुळं तुम्ही आमच्यावरती जे दोषारोपण करण्याचा प्रयत्न करत आहात तो किमान आम्हाला तरी लागू होत नाही असं बहुधा मुख्यमंत्र्यांना सूचित करायचं आहे. इतर राज्याची आकडेवारी माझ्याकडे आत्ता नाहीये, पण ती मुख्यमंत्र्यांनीच सांगितलेली असल्यामुळं आपण ती गृहीत धरूया की ही वस्तुस्थिती महाराष्ट्राच्या मर्यादेमध्ये तरी आहे. आणि ही वस्तुस्थिती आहे की अर्थमंत्री श्री अजित पवार यांनी जे सीएनजी वरचे किंवा एलपीजी वरचे जे टॅक्स आहेत ते कमी केलेले, जे पूर्वी 13% होते ते 3% आणलेले आहेत आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा सुरू झालेली आहे. हे जरी सगळं खरं असलं तरी आत्ताची देशातली जगातली एकूण वाढती महागाई पाहता आपल्याच राज्यातल्या नागरिकांना दिलासा देणं ही मुख्यमंत्र्याची जबाबदारी आहे. ती ह्याच मुख्यमंत्र्याची नाहीये तर इतर सर्व राज्यातल्या मुख्यमंत्र्याची आहे. आणि म्हणून फॉर द टाइम बिईंग जसा आपल्याला काही काळासाठी या लोकांना रिलीफ देणं गरजेचं आहे, कारण एकदा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले की त्याचा इतर सर्व गोष्टीवरती परिणाम होतो. महागाई, ट्रान्सपोर्टेशन वाढलं की सगळ्या गोष्टी वाढायला लागतात. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रातल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी तरी महाराष्ट्र सरकारने काही काळासाठी कर हे कमी करायला हरकत नाही. पुढे मुख्यमंत्र्यांची लाईन बघूनच आणि माध्यमांनी विचारलं म्हणून श्री जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा हा मुद्दा मांडला की केंद्र सरकारकडे महाराष्ट्राचे 26,000 कोटी रुपये थकलेले आहेत आणि महाराष्ट्राला वीज निर्मितीसाठी सुद्धा कोळसा वगैरे देत नाहीत. पुन्हा तोच मुद्दा आहे, फक्त महाराष्ट्रालाच नाही तर जवळपास 12 ते 15 राज्यामध्ये कोळशाची टंचाई आलेली आहे
आता आपल्याला काही काळासाठी तरी प्रत्येक गोष्टीमध्ये केंद्र सरकारला दोषारोपण करत असताना एकूण देशाचा जो प्रॉस्पेक्टिव्ह काय आहे ते बघायला हवं. त्याला लगेचच श्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे की ही महाराष्ट्राची नफेखोरी आहे वगैरे. माझ्या मते ही महाराष्ट्राची नफेखोरी नाहीये. महाराष्ट्रामध्ये श्री देवेंद्र फडणवीस होते तेव्हाही हाच अशाच स्वरूपाचा कर होता. इनफॅक्ट खरं म्हणजे जो दुष्काळ कर म्हणून लादलेला होता महाराष्ट्रावरती, तेव्हाही श्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये या कराची चर्चा झालेली होती की तो टॅक्स, मला वाटतं 1 किंवा 2 रुपये आहे तो टॅक्स, किंवा 1 किंवा 2% असेल, तो टॅक्स कमी करावा आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य नागरिकांना याच्यातनं दिलासा द्यावा. पण ते तेव्हाही झालेलं नव्हतं. आणि आत्ता तर महाराष्ट्रामध्ये जे सर्वात मोठे चंक आहेत, ज्याच्यातनं सर्वात जास्त आपल्याला रेव्हेन्यू येतो, तो एकतर इंधनावरचा व्हॅट आहे आणि दुसरा आपल्या लिकरवरचा कर आहे, अबकारी कर. या दोन्हीवरतीच हे राज्य मोठ्या प्रमाणामध्ये तगून आहे. त्यामुळं महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्याची अडचण लक्षात घेऊन सुद्धा आत्ता पंतप्रधानांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे त्याला राजकीय परिप्रेक्षामध्ये न पाहता फॉर द टाइम बिंग महाराष्ट्रातल्या जनतेला दिलासा देण्याची गरज आहे. कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक या महागाईमुळे त्रस्त आहेत. मला माहिती आहे की प्रत्येकाला प्रत्येक वेळी कुणाला ना कुणाला कुठल्या ना कुठल्या बास्केटमध्ये घालण्याची फार सवय झालेली आहे. आपण हे विसरून गेलेलो आहोत की आपण मूळचे महाराष्ट्राचे नागरिक आहोत. आपल्या महाराष्ट्राच्या नागरिकाचे ज्या हिताच्या गोष्टी आहेत त्या सतत बोलायला हव्यात, त्या ऑब्जेक्टिव्हली बोलायला हव्यात आणि तोच प्रयत्न आपल्या मधल्या ओळीतनं आपण रोज करत असतो. याच्यामध्ये ना याची बाजू आपल्याला घ्यायची आहे ना याची बाजू घ्यायची आहे. आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या हिताचं काय आहे. सो थांबूया आपण इथे. तुम्हाला आमचा हा जो प्रयत्न आहे तो कसा वाटतो तो जरूर कळवा आणि त्यासोबत काही चांगले विषय सुचवा. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या 35 जिल्ह्यातले म्हणजे तज्ज्ञ तुम्हाला वाटतात त्या तज्ज्ञांनाही तुम्ही त्यांची नावही मला सजेस्ट करा. बऱ्याच वेळेला असं होतं की मी एका विशिष्ट अशा भागात माझं वार्तांकन करत असल्यामुळं विदर्भातले, कोकणातले असे प्रश्न सुटतात. तर ते प्रश्नही तुम्ही सांगा. आपण तिथपर्यंत पोहोचण्याचा आणि महाराष्ट्रामध्ये मी पुन्हा पुन्हा सांगतो की ऑब्जेक्टिव्ह जर्नलिझमची कधी नव्हे तितकी महाराष्ट्राला गरज आलेली आहे. वस्तुनिष्ठपणे आणि जे काही योग्य आहे ते महाराष्ट्रासमोर मांडण्याचा आपला हा जो प्रयत्न आहे तो तुम्हाला कसा वाटतो तो तुम्ही जरूर कळवा. माझं आणि एबीपी माझाचं जे सर्व प्रकारचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, फेसबुक असेल, ट्विटर असेल, यूट्यूब्स असतील, हे सगळे तुम्ही फॉलो करायला लागा. थांबूया आपण इथे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.